नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मला एकट्याने प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या पीस ॲडमायरर्स ह्या चॅनलवर इतके स्पिरिच्युअल व्हिडिओज करता, अध्यात्माबद्दल माहिती देता, स्तोत्र मंत्र ह्याचे महत्त्व सांगता, पण देव खरंच आहे का? ज्या देवाविषयी आपण बोलतो, ज्याची पूजा करतो, तो खरंच आहे का? आणि जर तो आहे तर कुठे आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये आज देणार आहे की देव आहे की नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक माणूस होता देवभक्त. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं काम होतं, म्हणजे ते त्या दिवशी ते काम होणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्यासाठी त्याला थोडा प्रवास करायला लागणार होता, म्हणजे थोडा ट्रेननी थोडा बसनी असा त्याला तो प्रवास करायला लागणार होता. तो त्या कामासाठी बाहेर पडला आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. आता आपल्याला तर माहिती आहे की आजकाल तर पाऊस कधीही पडतो, तर तो तयारीत नव्हता, कारण पावसाळ्याचे दिवस नव्हते. त्यामुळे त्याने छत्री रेनकोट असं काहीच कॅरी केलं नव्हतं. आणि त्याला आलं टेन्शन की अरे बापरे, आज तर हे माझं काम व्हायलाच पाहिजे आणि हा असा पाऊस कोसळायला सुरू झालाय. हा जर पाऊस थांबला नाही तर काय होणार? मी वेळेत तिथे पोहोचीन की नाही? माझं काम होईल की नाही? आज जर काम हे नाही झालं तर माझं लाईफ मधलं सगळ्यात मोठं नुकसान आज होणार आहे. तो देवाची प्रार्थना करू लागला की देवा काही कर पण पाऊस थांबव, काही कर पण पाऊस थांबव, अशी प्रार्थना तो देवाला करू लागला. आणि त्याचा देवावर प्रचंड विश्वास की देव माझं नक्की ऐकणार, पाऊस थांबणार, पाऊस थांबला की मी लगेच जाणार, माझं काम होणार. पण पाऊस काही थांबेना. तितक्यात एका मित्राने त्याला पाहिलं. त्याचा मित्र एक समोर तिथे थांबला होता. तो छत्री घेऊन बाहेर पडला आणि का कोणास ठाऊक त्याच्याकडे एक एक्स्ट्रा छत्री पण होती. तर त्याने हे आपल्या मित्राला पाहिलं, समोर आला, म्हणजे त्याच्याकडे आला आणि म्हणाला, बाबा अरे का इथे पावसात का थांबलायस असं इथे साईडला? ठीक आहे, माझ्याकडे एक एक्स्ट्रा छत्री आहे आणि ही छत्री घे आणि जा. तर तो म्हणाला नाही, की थोडा वेळात पाऊस थांबेल आणि मी जाईन माझ्या कामाला, असं म्हणून त्यांनी ती छत्री घेण्यास नकार दिला आणि तो तिथेच थांबून राहिला. तर झालं काय, पाऊस काही वेळेत थांबला नाही. त्यामुळे त्याला त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत त्या कामासाठी त्याला पोहोचता आलं नाही आणि त्या दिवशी त्याचं काम झालं नाही. देवाने माझं ऐकलं नाही, देवाचं काही अस्तित्व नाहीये, देव काय माझ्यावर प्रसन्न नाही, माझ्या कुठल्याही प्रार्थनांना देव काही उत्तर देत नाही, ह्या विचारात तो झोपला. रात्री त्याच्या स्वप्नात देव आला आणि त्याने विचारलं की का बाबा, का माझ्यावर एवढा चिडलास तू? तो म्हटला, मी तुला एवढं सांगितलं, एवढ्या विनवण्या केल्या की पाऊस थांबव, पाऊस थांबव, तू काय पाऊसच थांबवला नाही. तो म्हटला, मी पाऊस नाही थांबवला, पण तुझं काम व्यवस्थितरित्या पार पडावं ह्याची सोय तर मी तुला करून दिलेली. तुझा मित्र छत्री घेऊन आलेला तुझ्याकडे, पण तू ती छत्री घेण्यास नकार दिलास. आता ह्यात माझी काय चूक? तर लाईफमध्ये होतं काय, काही आपल्याला अडचणी येतात आणि नेमकं ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात ना, त्याच वेळेला आपण कळकळीने अगदी देवाला हाक मारतो. अडचणी काही अगदी जादू झाल्यासारखे आपल्या लाईफमधून दूर नाही होऊ शकत. काही गोष्टीमध्ये देवही हस्तक्षेप करू शकत नाही, म्हणजे काही गोष्टी टाळू शकत नाही. जे विधिलिखित आहे ते घडणारच, पण त्या प्रॉब्लेम मधनं आपण व्यवस्थितरित्या पार पडू शकतो ह्याची सोय देव नक्की करतो. तर त्यासाठी आपल्याला असे जे काही संकेत आपल्या आजूबाजूला जे असतात ना, ते ओळखण्याची गरज आहे. अनेकदा आपण बऱ्याच आजारांनी पीडित असतो. देवा मला बरं कर, देवा मला बरं कर, असं म्हणून आपण नुसतं बरं होणार नाही. तर त्यासाठी कोणीतरी तुम्हाला चांगला डॉक्टर सुचवेल, कुठला तरी चांगला पर्याय तुमच्या समोर येईल. तर ते संकेत ओळखा आणि त्याप्रमाणे चला. माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझ्या मुलाला मार्क्सच चांगले मिळत नाही, तो सारखा नापासच होतो. आम्ही रोज देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो की बाबा माझ्या मुलाला चांगले मार्क्स मिळू दे, तो चांगलं शिकू दे. पण नुसतं असं रोज म्हणून आपोआप गोष्टी होतील का? नाही. तुमच्या समोर पर्याय आलेले असतात. अनेक स्तोत्र मंत्र पूजाविधी काही गोष्टी अशा तुमच्या समोर येतात, त्या तुम्ही ओळखायला पाहिजे, त्या फॉलो करायला पाहिजे. मग तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट लाईफमध्ये नक्की मिळणार. तर खरंच देव आहे की नाही, मला वाटतं ह्याचं उत्तर आता तुम्हालाच शोधून काढायचंय.
लाईफमधल्या काही गोष्टी आपण खरंच टाळू शकत नाही, पण ज्या वेळेला आपण देवभक्त असतो, देवाची प्रार्थना करतो, त्यावेळेला आपल्या लाईफमध्ये जे काही असे संकेत आपल्याला ऑन द वे मिळतात ते नीटपणे ओळखा आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल की देव आहे की नाही.